वेलकम व्ह्युअर्स बॅक टू जागृती चॅनल. आणि फर्स्टली आय एम थँकफुल, मी तुम्हा सर्वांना थँक्स म्हणते कारण तुम्ही पुन्हा एकदा आज या इंटरव्ह्यू पाहण्यासाठी जागृती चॅनलला आलेले आहात आणि तुम्ही उत्सुक आहात की समाजकार्य ह्या क्षेत्रामध्ये काय काय सुरू आहे. तर त्यासाठी तुमचे सुद्धा खूप सारं कौतुक, कारण आपण जेव्हा युट्यूबवरती येतो तेव्हा आपल्याला एंटरटेनमेंट हे खूप आवडतं पाहायला. त्याचबरोबर मूवीज असतील, गाणी असतील, हे आपण फार एन्जॉय करतो. पण त्याचबरोबर असे रिअल लाईफ हिरोज आहेत जे आपल्या समाजासाठी काहीतरी करतायत आणि त्यांचं काम हे फार मोठं आहे, जे आपल्याला या 20 मिनिटाच्या इंटरव्ह्यू मध्ये कदाचित कव्हर करणं शक्य नाही, पण आपण प्रयत्न करतोय आणि तुम्ही या सर्वाची दखल घेत आहात. यासाठी मी तुमचे आत्ताच आपला इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी आणि आपल्या आजच्या गेस्टना इन्व्हाइट करण्याआधी मी थँक्यू म्हणून सुरुवात करते. आणि आपल्याला आजचे जे गेस्ट आहेत त्यांच्याविषयी तर मी सांगणारच आहे, पण त्याआधी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन इंडिया ही जी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया PFA is a social impact organization delivering essential health services focusing on sexual and reproductive health in 18 states of India, established in 1949. FPA India has 7 decades of experience in the field of sexual and reproductive health. It works in close partnership with central and state government. तर आज आपल्या बरोबर इथे जे सर आहेत ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे प्रोग्राम ऑफिसर आहेत सोलापूरमध्ये, आणि आपण त्यांच्या ह्या इतक्या वर्षाच्या कामाचा अनुभव हा जाणून घेणार आहोत आणि नेमकं फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून काय काम सुरू होतं आणि चालतं हे आपल्याला ते नक्कीच सांगतील. तर प्रथम आपण त्यांचं वेलकम करूयात. आपल्या बरोबर इथे आज परदेशी सर आहेत. परदेशी सर, नमस्कार आणि वेलकम तुमचं जागृती चॅनल मध्ये. नमस्कार सर. तर सर, आम्हाला प्रथम जाणून घ्यायला आवडेल की इतकं वर्षाचं हे काम आहे आणि मग सोलापूरमध्ये याची सुरुवात कशी झाली आणि हा प्रवास कसा सुरू झाला? सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेविषयी जर कधी जाण्याचं झालं तर या शाखेची स्थापना सप्टेंबर 1977 साली बालरोग तज्ञ माजी अध्यक्ष अश्विनी सरकारी रुग्णाचे कैलासवासी डॉक्टर उमाकांत वरेरकर, प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर भालचंद्र किणीकर, कैलासवासी ॲडव्होकेट अरविंद नाडकर्णी, प्राचार्य डॉक्टर KS मार्डीकर, प्राचार्य कैलासवासी डॉक्टर K भोगिशियन यांनी केली. सोलापूर शहर आणि सोलापूर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे तालुका आमचे सोलापूर शाखेचे कार्यक्षेत्र आहे. आणि खरं तर या सोलापूर शाखेचं सध्याला बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत, ते देखील इथं रन होत आहेत. तर सर, फर्स्टली तुम्ही आम्हाला ब्रीफली सांगितलं की एक्झॅक्टली सोलापूरमध्ये कशा पद्धतीने काम सुरू आहे, पण तेच तुम्ही आम्हाला थोडंसं प्रत्येक प्रोजेक्ट विषयी शॉर्ट मध्ये सांगू शकता का की काय आहे महत्व ह्या प्रोजेक्टचं? फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेमध्ये बरेच प्रोजेक्ट काम करतात, ज्याच्यामध्ये गार्मेंट फॅक्टरीसाठी या कामगारांसाठी कोणी दखल घेण्यासाठी लेव्ही क्रॉस नावाचा एक प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या सेवा सुविधा त्यांना दिली जाते. युवा वर्ग हा व्यसनाधीनतेकडे चाललाय. कॅन्सर सारखा तंबाखू गुटखा याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये थोपवल्या चाललेला आहे. त्याच्यासाठी नरोत्तम शेक्सपियर फाउंडेशनचा एक प्रकल्प आहे, तर तो त्याच्यावरती आम्ही त्याच्यासाठी काम करतो. स्प्रिंट COVID-19 प्रकल्प सध्याला आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम, अवेअरनेस ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आयोजित केले जातात, ज्याच्या अंतर्गतच कोविडसाठी आम्ही बरीचशी कामं करतो. जेंडर एम्पॉवरमेंट प्रकल्प, त्याचप्रमाणे प्रिसिजन फाउंडेशनचा सर्वंकष लैंगिक प्रकल्प, सॅनिटरी नॅपकिनचं महत्व, सोशल एंटरप्राइजेस, त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिनचं विक्री, त्याचप्रमाणे फ्री ऑफ कॉस्ट प्रबोधन शिबिर, आणि प्रत्येक महाराष्ट्र युनिसेफ युथ पार्लमेंटच्या अंतर्गत देखील लहान मुलांसोबत कार्य, आणि सुरक्षित गर्भपात ग्लोबल ह्याच्या अंतर्गत ग्लोबल कॉम्प्रिहेन्सिव्ह अबॉर्शन केअर प्रकल्प, हे आमचे विविध प्रकल्प आहेत, ज्याच्यामध्ये सांगावंसारखं झालं तर छोटी छोटी माहिती ती त्या विषयांशी निगडीत आहे.
सो खूपच छान सर की बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत आणि ते रन होत आहेत. तर सर आता जसं तुम्ही सांगितलं बरेचसे प्रोजेक्ट्स एक्सप्लेन केले, तर जेंडर एम्पॉवरमेंट हा जो विषय आहे तर ह्या संदर्भात तुम्ही थोडं सांगू शकता का की काय महत्व आहे ह्या विषयाचं? खरं तर जेंडर एम्पॉवरमेंट प्रकल्पाअंतर्गत मागील 3 वर्षामध्ये 500हून अधिक महिला आहेत, किशोरवयीन मुली आहेत, आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, देह विक्रय करणाऱ्या महिला यांना आम्ही व्यवसाय प्रशिक्षण शिबिरं देतो. त्यांना प्रशिक्षण आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दिले जातं. आतापर्यंत आम्ही 12 देह विक्रय करणाऱ्या महिलांचं मोटार ड्रायव्हिंग लायसन्स त्यांचं प्रशिक्षण करून आम्ही त्यांना काढून दिलं. 150 महिलांना आम्ही मास्क आणि शोभेच्या वस्तू बनवण्याचे काम त्यांना दिले आहे. त्याचप्रमाणे 30 महिलांना गार्मेंट फॅक्टरीमधले जे पीपी किट बनवतात त्यांना आम्ही प्रशिक्षण मोफत दिलं. संस्थेमध्ये एकूण 15हून अधिक लोकांना देखील त्यांना नोकऱ्या या कालावधीमध्ये आम्ही लावतो. त्याचप्रमाणे जेंडर एम्पॉवरमेंट मध्ये बोलायचं झालं तर आज देखील आपण समाजामध्ये विषमता ही दिसते आपल्याला. त्याच्यामध्ये फिजिकल हॅरॅसमेंट म्हणजे शारीरिक हिंसाचार, मानसिक हिंसाचार, बौद्धिक हिंसाचार, हे छोटे छोटे जे घटना घडतायत त्याच्याविषयीच्या आम्ही सचोटीने एकदम सायंटिफिकली परिपूर्ण त्यांना आम्ही महिलांना, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना आणि पुरुषांना देखील याच्याविषयी सविस्तर माहिती देतो आणि ही दरी कमी करण्याची, ही विषमता कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ओके, सो खरंच ही नीड ऑफ द आर आहे की जेंडर एम्पॉवरमेंट आणि ह्याचं काम हे फार महत्वाचं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की ते खूप सायंटिफिक वेनी हे काम जे आहे ते करत आहेत आणि अवेअरनेस स्प्रेड करत आहेत. आणि त्याचबरोबर नुसतं अवेअरनेस करत नाहीये तर स्किल डेव्हलपमेंट जे अतिशय गरजेचं आहे. कोणालाही आपल्या पायावरती सक्षमपणे उभं करण्यासाठी प्रथम महत्वाचे आहेत स्किल्स, आणि ह्याच स्किल्स प्रोव्हाइड फ्रीमध्ये करून ते मदत देखील करत आहेत. तर सर साधारणपणे जेव्हा तुम्ही हे प्रोजेक्ट्स रन करता तर तुमची एंटायर टीम असेल, म्हणजे कसा स्ट्रक्चर असतो ह्या प्रोजेक्ट रन करण्याचा? खरं तर एकूण आमचे बॉडी मेंबर्स असतात. त्याच्यामध्ये अध्यक्ष, 2 सचिव, त्याचप्रमाणे सर्व बॉडी आमची असते. ह्याला मार्गदर्शक म्हणून पॅटर्न आमचे डॉक्टर श्रीकांत येळेगाव सर, सध्याला आमचे अध्यक्ष डॉक्टर के.एम. जमादार सर, त्याचप्रमाणे डॉक्टर एन.बी. तेली सर, असे अनेक मान्यवर लोक आमच्या या सपोर्टला असतात. त्यांना लीड करण्यासाठी ब्रँच मॅनेजर देखील उपस्थित असतात. ते ब्रँच मॅनेजर, त्याच्यानंतर प्रोग्राम ऑफिसर, त्याच्या खालोखाल जर कधी बघितलं तर अकाउंट ऑफिसर आणि सगळे इंटायर प्रोजेक्ट टीम, त्याचप्रमाणे कोर स्टाफ असतात. त्याच्या अंतर्गत ते त्या पद्धतीने आपापलं काम करत असतात. आमचं एक छोटंसं हॉस्पिटल देखील आहे जे 1977 पासून रन होतं. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ राईट्स याच्यावरती आम्ही काम करत आहोत. त्या ठिकाणी आमची स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी, प्रॉपर्टी, इंजेक्शन डेपो अशासारखे सगळे जे काही ऑपरेटिव्ह असतात प्रोसिजर ते त्या ठिकाणी त्या आमच्या हॉस्पिटल मार्फत केले जातात. ते आमचा जो दवाखाना आहे तो साखरपेठ पद्मावती क्लिनिक म्हणून आहे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा म्हणून त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी या सेवा सुविधा अविरत निरंतर पद्धतीने चालू आहे. वा, खूपच छान सर. सर तुम्ही जसं सांगितलं आता की स्त्री नसबंदी असेल किंवा पुरुष नसबंदी असेल, तर या संदर्भात आहे ना समाजामध्ये थोडेसे मिथ्स आहेत, भीती आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काही बोलू शकता का प्लीज? सर मॅडम, ह्याच्यामध्ये कसं आहे, स्त्री नसबंदी आणि पुरुष नसबंदी ह्याच्याविषयी आज देखील बरेच समाजामध्ये मिसकन्सेप्शन आहेत. काही परिपूर्ण माहिती दिली जात नाही. आज देखील आमचं जे काही काम आहे ते खरं तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ राईट्स वरती आहे. म्हणजे खरं तर लग्ना अगोदर देखील दोन्ही जोडपांनी ही संपूर्ण माहिती घेणं, त्याचप्रमाणे लग्न झाल्यानंतर कशा पद्धतीने राहायला पाहिजे, कशा पद्धतीने मुलं हवी आहेत त्यांना, कुठल्या पद्धतीने गॅप हवा एखाद्या मुलानंतर, ही संपूर्ण माहिती आम्ही शास्त्रोक्त त्यांना देत असतो. पण असे किती जोडपे आहेत ज्यांनी लग्ना अगोदर माहिती घेतली, असे किती जोडपे आहेत ज्यांनी लग्ना अगोदर HIV ची टेस्टिंग केली, आणि असे किती जोडपे आहेत ज्यांनी बरोबर 2 वर्ष आपला एखादा एक छोट मूल एवढ्या वर्षानंतर पाहिजे अशी संकल्पना मांडली असेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झाले असेल. त्याप्रमाणे अशा किती महिलांना लग्न झाल्यानंतर माहिती की कॉन्ट्रासेप्शन वापरायचे आहे. तर अशा ही सगळी जी माहिती आहे आमच्या इथं सर्वत्र उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर कधी याच्याविषयी मिसकन्सेप्शन भरपूर आहेत. पुरुषांचे ऑपरेशन हे कमी वेळेमध्ये होतात. आमच्या इकडे जर कधी महिलांचं ऑपरेशन म्हटलं तर सकाळी ती महिला 8 वाजता ऍडमिट होते आणि ती 2 वाजता चालत जाते.
आणि जर कधी पुरुषांचे ऑपरेशन म्हटलं तर मिनिमम अर्ध्या तासामध्ये ते ऑपरेशन होतात. पुरुष हे 3 दिवसानंतर, महिला या 2 दिवसानंतर आपापले काम करू शकतात. पुरुष देखील 3 दिवसानंतर, 2 दिवसानंतर आपापल्या पद्धतीने जे काही काम असेल ते करू शकतात. फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागते दोघांनाही. एक तर सपक थोडंसं जेवण करणं 1-2 दिवस, आणि त्याचप्रमाणे कुठलंही वजन उचलू नये. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे की माझं नपुंसकत्व गेलं आहे, हे पुरुषांमध्ये फार मोठी धारणा आहे. तसं काही होत नाही. सायंटिफिकली त्यांच्याकडं हे खरं तर 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये हे ऑपरेशन होत असतात, आणि हे फार सोपी पद्धत आहे. आणि पुरुषांना जर कधी ऑपरेशन केले तर 1100 रुपये हे त्यांना सरकारतर्फे मानधन दिलं जातं. आणि एखाद्या महिन्याने जर कधी स्त्री नसबंदी ऑपरेशन केलं तर ती पिवळा रेशनिंग कार्ड असेल तिचं, तर 600 रुपये मिळतात. आणि साधं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं रेशनिंग कार्ड नसेल तर त्याला सरकारमार्फत 250 रुपये मानधन मिळतात. हे देखील एक आपण कुटुंब नियोजनासाठीचं हे देखील एक पहल आहे. आणि तिला आपण ऑन दी स्पॉट डायरेक्टली त्याच्या अकाउंटमध्ये देखील आपण ट्रान्सफर करतो. आणि बाहेरच्या ठिकाणी जर कधी विचार केला गेला स्त्री नसबंदीसाठी प्रायव्हेटमध्ये 5 ते 6,000, 10,000 पर्यंत रुपये घेतात. परंतु आपल्या संस्थेमध्ये कमीत कमी जेवढा काही कमी खर्च असेल तेवढा आपण घेतला जातो. मिनिमम जर कधी सांगायचं झालं तर 1000 रुपयामध्ये घेतलं जातं. जर कधी सीझर असेल, 2 सीझर, 1 सीझर त्या महिलेचं असेल आणि तिला ऑपरेशन करायचं असेल तर प्रायव्हेटमध्ये शक्यतो करत नाही. तिला सिव्हिलचीच पायरी चढावी लागते. त्यावेळेस नाईलाज असतो, ती बऱ्याच ठिकाणी भरकटत फिरते. आणि फायनली तिला ज्यावेळेस अशा फॅमिली प्लॅनिंग सारख्या संस्थेची निकड वाटते, गरज वाटते, त्यावेळेस तिला कळतं. आणि असे असंख्य लोक आपल्या 77 पासून जोडलेले आहेत जी आपल्याकडं गरीब गरजू लोकांना देखील पाठवतात. आम्ही 50% काही गरीब गरजू लोकांना देखील मोफत हे सगळं ट्रीटमेंट देतो. जे गरीब आहेत, दुर्धर आजाराशी पीडित आहेत, PL HIV आहेत, जे HIV सह जीवन जगणारे लोक आहेत, अशा गरीब गरजू लोकांना देखील आम्ही 50% मोफत सगळ्या सुविधा आमच्याकडच्या जे काही उपलब्ध आहेत त्या दिल्या जातात. खूपच महत्वपूर्ण माहिती सर तुम्ही इथे दिली, कारण की खरंच अवेअरनेस नाहीये आणि लग्नाआधी किंवा लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण की खूप वेळा भीती असते किंवा चुकीची माहिती असते आणि त्या चुकीच्या माहितीला बळी पडून आपण घाबरून जातो. पण आपण जर योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचलो, आपण योग्य माहिती घेतली तर नक्कीच कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि हे ऑपरेशन्स करू शकतो. तर सर, आता तुम्ही एवढं छान काम करत आहात, तर हे काम करत असताना कशा प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात? चॅलेंजेस म्हटलं तर खरं तर काम करत असताना सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ राईट्स हा विषय फार डिफिकल्ट आहे, ज्याच्याविषयी बोलायला देखील आपल्या मुलांच्या कोणी बोलू शकत नाही. जसं आता वयस्करचा असेल, जर कधी ओल्ड एज असतील 50 अबाव, ते आपल्या मुलांशी फ्रँकली बोलू शकत नाही. तर असा विषय हाताळण्यासाठी त्याला स्पेशल स्किल्स, त्याला स्पेशल काउन्सिलिंग, त्याला स्पेशल ट्रेनिंग देखील गरजेचं असतं. हे संपूर्ण ट्रेनिंग आम्ही आमच्या आशा वर्कर, डॉक्टर्स जे PMP आहेत, प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत, फार्मासिस्ट आहेत, त्यांनी कशा पद्धतीने या प्रश्नांना डील करायला पाहिजे याविषयी देखील आम्हाला सचोटीने बघावं लागतं. तशा पद्धतीचे मटेरियल आम्हाला तयार करावं लागतात. तशा प्रकारचे ट्रेनिंग सेशन आम्हाला आयोजित करावे लागतात. जर कधी तुम्ही म्हटल्यासारखं बरोबर आहे, भरपूर चॅलेंजेस आहेत. आता आमचा एक प्रकल्प जो आहे सर्वंकष लैंगिक शिक्षण, म्हणजे 10 ते 24 वयोगटातल्या मुला-मुलींना आम्ही लैंगिक शिक्षण देतो. ह्याच्यामध्ये लैंगिक शिक्षणाच्या प्रकल्पामध्ये जर कधी बघितलं, 10 ते 24 वयोगटामध्ये मुलांना काय बदल होतात, शारीरिक, मानसिक कुठले बदल होतात, भावनिक कुठले बदल होतात, हे समजावून सांगण्यासाठी काही गेम्स आहेत, काही द्यायला आम्ही सांगतो. आणि तो कसा पॉझिटिव्ह झाला आणि ह्याच्यानंतर तो कसा जगत आहे, त्याला कुठल्या प्रकारच्या वेदना होत आहेत आणि तो काय विचार करतोय फ्युचर प्लॅनिंग, आणि होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, हे देखील आम्ही त्या मुलांना लाईव्ह दाखवतो, त्यांना लाईव्ह पकडायला लावतो. जसं त्यांच्या डोक्यामध्ये 10 ते 24 वयोगटातल्या मुला-मुलींना छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पकडलं तर हात पकडलं तर मला HIV होईल, मग त्या मुलांची आम्ही चहा वगैरे, त्यात ऑलरेडी आम्ही त्यांना सेशनच्या अगोदर चहा वगैरे त्यांच्यासोबत घ्यायला लावतो, हात मिळवायला सांगतो, आम्ही हात मिळवतो, आणि नंतर त्यांच्या छोटे छोटे जे प्रश्न आहेत विथिन सेकंड मध्ये ते निघून जातात. बाल लैंगिक शोषण हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. या वयामध्ये रेप होतात, बरेचसे घटना असे शारीरिक हिंसाचार घडतायत, मानसिक हिंसाचार घडतायत,
ब्लॅकमेलिंग होत आहेत, मग तो मोबाईलद्वारे असू दे, सायबर क्राईम घडत आहेत, मग सायबर क्राईम देखील कसं घडत आहे आजच्या या जगामध्ये, आणि कशा पद्धतीने ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून आपल्यापेक्षा हुशार लोक कशा पद्धतीने यूज करून ब्लॅकमेलिंग करत आहेत, या गोष्टीसाठी आमच्या बरोबर सोलापूर महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे काही सायबर सेल आहे ते देखील डिपार्टमेंट आमच्या सोबत येतं. त्यांचं देखील आम्ही सेशन यावेळेस ऑर्गनाईज करतो. बॉडी मॅपिंग म्हणून एक छोटंसं गेम आहे. मुलांना बॉडीचं रेखाटणी करून या वयामध्ये कुठले बदल होत आहेत, मुलींचं रेखाटून या वयामध्ये कुठले बदल होत आहेत ते स्वतःहून येऊन पुढे मुलं बोलतात, आणि या वयामध्ये त्यांना खरंच जाणीव झाली आहे का ह्याच्याविषयी माहिती दिली जाते. मुलींना सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काय, कसं यूज करायचं, मासिक पाळी म्हणजे काय, हे सगळं जे काही आहे माहिती या 8 तासाच्या सेशन मध्ये दिली जाते. आणि ह्याच्यासाठी खरंच आम्हाला खूप धन्यवाद मानावे लागतात ते प्रिसिजन फाउंडेशन या संस्थेचे, कारण त्यांनी आम्हाला मदत केली. आम्ही आतापर्यंत 41 शाळा आणि आउट ऑफ स्कूल जे शाळाबाह्य मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही हे प्रकल्प नेऊ शकलो. एकूण 11,329 मुलांपर्यंत आम्ही हा प्रकल्प घेऊन गेलो, आणि मुलांना प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट, त्याचप्रमाणे वेगवेगळे फीडबॅक त्यांचे आम्ही घेतले, जेणेकरून हा विषय त्यांना समजण्यास कशा पद्धतीने समजला, अजून ह्याच्यामध्ये कुठले अडथळे आहेत. तर हा एक व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे की लोकांना समजावून सांगताना सेक्शुअल हेल्थ राईट्स आणि त्यांच्या राईट्स बद्दल देखील आपल्याला भरपूर लोकांना आपल्याला अजून जाणीव जागृती करायला पाहिजे. आणि मला धन्यवाद मानावं वाटतं जागृती चॅनलचं, कारण हेल्थ राईट्स आणि सेक्शुअल हा जो 3 विषय आहे तो तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय कशा पद्धतीने समजावून सांगता येईल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे जे काही रेप होत आहेत, शारीरिक हिंसाचार होत आहेत, मानसिक हिंसाचार, ह्याला आटोक्यात आपण आणू शकू का, हा देखील एक सर्वात महत्वाचा आहे. ह्याला माध्यमांची देखील फार गरज आहे, आणि आपल्यासारखे माध्यम, जागृती चॅनल सारखे ज्यांनी अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच सर. खरं तर तुम्ही इथे येऊन आम्हाला खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि खूप डिटेलमध्ये माहिती दिली. रादर टाइम खूप कमी असताना पण खूप छान पद्धतीने फार कन्सेप्ट क्लिअर केल्या. कारण खूपदा भीती केव्हा वाटते, जेव्हा आपल्याकडे ज्ञान कमी असतं किंवा आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे, सायंटिफिक माहिती माहीत नाही, आणि त्यामुळे सर्वांना भीती वाटते. तर नक्कीच हे जेव्हा व्हिडिओ आपले व्ह्युअर्स पाहत आहेत तेव्हा नक्कीच ते एक भीती जी आहे त्यांच्या मनातली ती कमी होणार आहे, त्यांचं कॉन्फिडन्स वाढणार आहे. तर सर एक लास्ट क्वेश्चन आहे की आता आपले जे व्ह्युअर्स आहेत, जो हा इंटरव्ह्यू पाहत आहेत, तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? मला असं वाटतं की जे व्ह्युअर्स आहेत, सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ राईट्स वरती काम करणारी भारतातली ही एकमेव फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था आहे. तर मला असं वाटतं की विवाहपूर्व, विवाह बाह्य किंवा विवाह झाल्यानंतर गरोदर माता असू द्या, स्तनदा माता असू द्या, किशोरवयीन मुलं असू द्या, तर ह्याच्यासाठी सर्व माहिती आमच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आमचं फॅमिली प्लॅनिंगचं डायनामिक कॉलेज पाशी आमचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी देखील आमच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करावा, जास्तीत जास्त ही माहिती जाणून घ्यावी. लग्न अगोदर कुठल्या टेस्ट पाहिजे आणि त्या तपासण्या देखील आमच्याकडे मुबलक उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असं आहे की स्तनदा माता वगैरे असेल त्यांची तपासणी उपलब्ध आहे. इम्युनायझेशन आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोविड वॅक्सिनेशन आमच्या इकडे उपलब्ध आहे, ते देखील मोफत आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मोफत देखील उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती कुटुंबाची, पहिल्यांदा आपण आपले दोन अशी संकल्पना होती कुटुंबाची, आता मात्र तशी कल्पना राहिली नाही. आम्ही दोन आमचा एक ही जी संकल्पना पुढे येत आहे त्याची मूर्तिमंत आपल्या हातात आहे. येणारी ही किशोरवयीन पिढी, येणारी आपली भावी पिढी आहे, त्यांनी ही गरज ओळखून लोकसंख्या नियंत्रणासाठी संस्थेला देखील मदत करायला पाहिजे. आणि स्वतःहून जर कधी ते आले तर नक्कीच आपण देशाचं संरक्षण करू शकतो, सोलापूरचं करू शकतो, एकूणच महाराष्ट्राचं लोकसंख्या नियंत्रणासाठी हे भरीव काम होऊ शकतं. आणि आपल्याला एक आयडियल म्हणून नक्कीच सोलापूरला सांगता येईल की आम्ही कशा पद्धतीने कंट्रोल केला, हे सगळं आपल्या हातात आहे. त्याच्यामध्ये मीडिया देखील फार महत्वाचा रोल आहे. आमचं देखील सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आमचा रोल आहे. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलं म्हणा, बाकीची सगळी जी लोकसंख्या आहे, मी सगळ्या तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त ही माहिती जाणून घ्यावी आणि जास्तीत जास्त समजून घ्यावं. आणि पुन्हा एकदा मी जागृती चॅनलचं पुन्हा एकदा मी आभार मानतो.
थँक्यू सो मच सर. तर व्ह्युअर्स, सरांनी आपल्याला खूप डिटेलमध्ये आणि खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत रीच आउट करू शकतो. दुसरं म्हणजे आपल्याला जर माहिती नसेल, फॉर एक्झाम्पल जसं सरांनी सांगितलं की प्री मॅरेज टेस्टिंग काय करावे लागतात किंवा नंतर मॅरेज नंतर काय काळजी घ्यावी लागते, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या इथे नक्कीच सांगितल्या जातात. त्याचबरोबर इतर प्रोजेक्टच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं काम सुरू आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सरांच्या ऑर्गनायझेशनचे डिटेल्स मिळून जातील. तुम्ही नक्की रीच आउट करा. काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. तुम्ही समजा एखादी ऑर्गनायझेशन असेल आणि त्यांचं काम आणखी आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मदत करू शकत असू तर प्लीज पुढे या. त्याचबरोबर एवढं मोठं काम जेव्हा आपण करत असतो तेव्हा नक्कीच मॅन पॉवरची आणि त्याचबरोबर फायनान्सेसची या दोन्हीची गरज भरपूर लागते. तर जे इंटरेस्टेड आहेत पुढे येऊन मदत करायला, नक्की सरांपर्यंत तुम्ही रीच आउट करा. आणि एक लास्ट थिंग वरती नक्कीच आपण हा इंटरव्ह्यू स्टॉप करूया की आता ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही पाहत आहात तर प्लीज ही तुमच्यापुरती ठेवू नका, ही फॉरवर्ड करा. कारण आपण गाण्यांचे, जोक्सचे, इतर रील्स आहेत त्या सहजपणे पुढे फॉलो करतो, त्या आपण करण्यात हरकत नाही. पण नक्कीच इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत जर फॉरवर्ड केली आणि नेमकी कोणाला तरी गरज असेल आणि ती व्हिडिओ त्यांना मिळाली तर नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. तर पुन्हा एकदा सरांचं इथे येऊन, परदेशी सर तुम्ही इथे आलात आणि इतकं मौल्यवान मार्गदर्शन इथे दिलेलं आहे, त्यासाठी जागृती चॅनल कडून तुमचे खूप खूप आभार. आणि व्ह्युअर्स, नक्कीच आपण ही जी व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जे डिटेल्स आहेत त्या माध्यमातून सरांपर्यंत पोहोचा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्ह्युअर्सचं आणि सरांचं. थँक्यू.